मध्ये आज आम्ही आलो जळगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर गोपाळ भुई सर. त्यांच्याबद्दल म्हणजे त्यांनी मागच्या काही वर्षांमध्ये या क्षेत्रात सुरुवात केली आहे कामाला. आणि ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचे काही प्रोजेक्ट्स असतील, रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर ते काम करतात. त्यामुळे आपण थेट त्यांच्याशी बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर गप्पा मारूया. गप्पांची इथून सुरुवात करूया म्हणजे थोड्या फ्लॅशबॅक पासून. म्हणजे तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती किंवा इन्स्पिरेशन कोणाचं होतं ज्यांच्यामुळे तुम्ही या फील्डमध्ये आलात? मी आमचा ग्रामीण भाग असल्यामुळे शाळेत हम्म. मी गावातच 10वी पर्यंत शाळा 10वी गावातच शिकलो, कासोद्यातच. त्याच्यानंतर मी डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नाशिकला. म्हणजे टक्के चांगले होते 10वीला, तर गव्हर्नमेंटला नंबर लागला आणि गावासाठीच काहीतरी करायचं असं आधीपासून डोक्यात असल्यामुळे डिप्लोमा नाशिकला केला. नंतर डिग्री अमृतवाहिनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग संगमनेरला पूर्ण केली. त्याच्यानंतर गावासाठीच काहीतरी करायचं म्हणून गावातच पुन्हा जसं मी पासआउट झालो, एक 6-8 महिने मी आंध्र प्रदेशला गेलो होतो. अशोका बिल्डिकॉन म्हणून कंपनी आपली नाशिकची, त्या ठिकाणी त्यांच्या कंपनीत मी जॉबला होतो. तिथे नॅशनल हायवेच्या प्रोजेक्टला मी 8-6 महिने काम केलं, 1 वर्ष. त्याच्यानंतर पुन्हा गावाची ओढ असल्यामुळे पहिल्यापासून मग गावातच काहीतरी करायचं बुवा या हिशोबाने मी परत गावातच काम करायला सुरुवात केली. परिस्थिती थोडी घरच्यांची, वडील टॅक्सी चालवत होते आधी, ते टॅक्सी चालवून त्यांनी शिक्षण वगैरे पूर्ण केलेलं होतं. असं शिक्षण वगैरे झाल्यानंतर मग मी गावात ऑटोकॅड वगैरे असे ऑटोकॅड वगैरे हे कोर्स केलेलेच होते कॉलेज करत असतानाच. त्याच्यामुळे मला प्लॅनिंग वगैरे बऱ्यापैकी येत होतं. मग हळूहळू मी प्लॅन काढायला लागलो. गावात एक ऑफिस टाकलं, प्लॅन काढायला लागलो, घरांचे प्लॅन देत होतो. त्याच्यानुसार मग स्वतः मटेरियलसह पण कामं करायला लागलो. मटेरियलसह कामं करत असताना बरे वाईट खूप अनुभव आले लोकांचे. म्हणजे आधी लोक काम करून घेत होते स्लॅब पुरता, लोक एकदम गोड बोलतात. एकदा स्लॅब टाकून झाला नंतर त्यांचं बोलणं बदलतं. बरोबर. आणि कधी कधी मग असे प्रॉब्लेम फेस करत करत मग मी गव्हर्नमेंटचं पण लायसन काढून घेतलं, सोबतच जिल्हा परिषदेचं काढलं, पीडब्ल्यूडीचं काढलं. त्या ठिकाणी पण थोडे राजकीय मंडळीचं बऱ्यापैकी पाठबळ असल्यामुळे, वार्डामध्ये आपण चांगलं काम करत असल्यामुळे त्यांचंही पाठबळ मिळाल्यामुळे गव्हर्नमेंट कामही करण्याचे आपल्या नशिबी आलं. म्हणजे जे माझं एम होतं की बाबा गावासाठी काहीतरी करायचं, ते काम मी गावात करू लागलो. गावातील रस्ते असतील, गटारे असतील, भूमिगत गटारे असतील. त्याच्यानंतर आता एक चांगला प्रोजेक्ट चालू आमच्या गावात, शिवस्मारक म्हणून, जे गावाचं मेन मुख्य लोकेशन आहे आमच्या गावाचं, ते मोठं एक शिवस्मारकाचं काम आपण स्वतः हँडल करतोय. असे वेगवेगळ्या प्रोजेक्टवर तुम्ही आजवर काम केलं, बरोबर. आणि तुम्ही सगळ्यात महत्वाचं सांगितलं त्याप्रमाणे जे गावासाठी तुम्हाला काम करायचं होतं ते एका निमित्तानं गव्हर्नमेंटच्या निमित्तानं तुमचं ते काम सुरू झालं. आता येऊया या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे. त्यातला पहिला प्रश्न आहे म्हणजे आता तुम्ही गावात सुद्धा म्हणजे अगदी रुरल भागात काम करताय. या क्षेत्रामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण बरंच आहे आणि अशा लोकांबरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं, कारण त्यांना त्यातली माहिती नसल्यामुळे. तर तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता साईटवर? भरपूर वेळेस असं होतं सर की नॉलेज नसल्यामुळे आपण कॉलम काय सांगितलं असतो बांधायचा किंवा बीम काय सांगितलेलं असतं बांधायचा, ते बांधून काहीतरी वेगळंच ठेवतात, माप ॲक्युरेट येत नाही. मग ते परत खोला उघडा. मग आम्ही असं पण रिक्वायरमेंट केली, जे आमचे आता अमृतवेळ ट्रेडर्स म्हणून आपलं आयफोनचं दुकान आहे कासुद्याला, की बुवा सर आम्हाला जर रेडीमेड रिंग्स मिळतील, रेडीमेड स्टिरप्स जर आमच्याकडे रेडी असतील तर आम्ही प्रॉब्लेम फेस करू शकणार नाही. किंवा मग रेडीमेड मटेरियल म्हणा, जनरल आपण आपल्या गावाकडे, ग्रामीण भागाकडे जर कॉलम फुटिंग लहान म्हणजे जर सुरुवात करायची असली कॉलम पासनं, तर जनरल 13 फुटाचं माप कट करतात. तर ते कटिंग पीस आपल्याला डायरेक्ट रेडी मिळाले 13 फुटाचे, तर उत्तम होईल बा असं हे त्याच्यातलं आहे, बरोबर. तुम्ही त्या कामगारांशी असं डील करता. दुसरं असं रेसिडेन्शियल मध्ये तुम्ही आता एक अनुभव सांगितला की बऱ्याचदा असं होतं की स्लॅब घातल्यानंतर मग त्या मालकाला कळतं, तर तेव्हा असं कदाचित होत असेल की कस्टमरचं असं म्हणणं असतं माझं बजेट थोडं कमी आहे आणि एवढ्या त्याच्यात बसवून द्या. आणि मग अशा वेळेला बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा राखता? बजेट आणि क्वालिटी. बजेट समजा आपण जेव्हा घर मालकाचा आपलं प्रोजेक्ट हे होतो, समजून घ्या फाईल करतो आपण प्रोजेक्ट त्यांच्याकडनं की सर तुमचं काम 1000 स्क्वेअर फूट आहे आणि काम नंतर ते आम्हाला वरचा पण एक मजला बांधायचा आहे, असं होत असताना समजून घ्या ते 1000, 1200, 1500 स्क्वेअर फूट पर्यंत जातं.
मग बजेट पण वाढतो त्यावेळेस मग भरपूर वेळ असं करावं लागतं सर की काहीतरी 5-50 हजार आपल्याला आमच्याकडे म्हणतात त्याला एरंडोली करून घेणे, जसं आमचा तालुका एरंडोल आहे, हं. एरंडोली करून घेणे त्यांचा थोडा आपला नफा सोडून म्हणजे नफ्यामध्ये थोडाफार कॉम्प्रोमाइज करून त्यांना ते समजून घ्यावं लागतं, बरोबर. आपलं जे काम आहे ते पुढे सुरू ठेवावं लागतं. बरोबर बरोबर. असं तुम्ही त्यांच्याबरोबर करतात तेव्हा ते जमतं पुढं हो, जास्त. हो. ठीक आहे. दुसरं तुम्ही सांगितलं ग्रामीण भागातून तुम्ही मूळचे आलेला आहात. आता तुम्ही जळगावमध्ये पण काम करताय, ग्रामीणमध्ये काम करताय. तर जळगाव जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक इंजिनियर म्हणून तुम्हाला जर विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात ज्या क्षेत्रांवर आता काम करण्याची गरज आहे, जर जळगावचा सर्वांगीण विकास आपल्याला करायचा असेल पुढच्या 15-20 वर्षात, तर एक इंजिनियर म्हणून तुम्हाला काय वाटतं? एक नदी जोड प्रकल्प हं. आणि दुसरे म्हणजे सर आपल्या हायवेचे काम जे रखडलेले आहेत त्याच्यामुळे ट्रान्सपोर्टेशनला पण खूप प्रॉब्लेम होतो हे. आणि एक दुसरं तालुक्याच्या ठिकाणी MIDC येणं, बरोबर. जेणेकरून जे आमच्यासारखे ग्रामीण भागात राहणारे मुलं आहेत त्यांना तिथे रोजगार उपलब्ध होणं सहजरित्या तालुक्याच्या ठिकाणी. आणि नदीजोड प्रकल्प केल्यामुळे सर बराचसा आपल्या म्हणजे बरेचशी मंडळी शेतकरी असल्यामुळे त्या शेतकऱ्यांनाही तेवढा फायदा होणं नदीजोड प्रकल्पामुळे. आता तुम्ही हे 3 महत्वाचे घटक सांगितलेत, नदीजोड प्रकल्प आहेत, रस्ते आहेत आणि इंडस्ट्री आहेत. तर मग शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? या जर 3 प्रकल्पांना अजून थोडी गती द्यायची असेल, तुम्ही गव्हर्नमेंट प्रोजेक्ट सुद्धा करता. आता आमच्या इथले जे म्हणजे खासदार आहेत, आमदार आहेत, ते बाकीचे आता माझे खासदार जे होते उन्मेष दादा, त्यांनी बलून बंधाऱ्यांवर बरंच काम केलं. म्हणजे जे गिरणा नदी काठचे जे बलून बंधारे होते त्यांनी ते प्रोजेक्ट जवळजवळ फायनान्शियल पर्यंत ते करून आणलेलं आहे. आणि रस्त्यांचं हे काम रखडले असल्यामुळे ते म्हणजे सर मागचे जे शिंदे साहेबांचे 2.5 वर्ष होते त्याच्यात पेमेंट खूप फास्ट येत होतं. म्हणजे बऱ्यापैकी कामं झाले त्या 2.5 वर्षामध्ये. पण त्या 2.5 वर्षानंतर आता त्या कामांना म्हणजे निधी उपलब्ध नसल्यामुळे ते कामं थोडे थांबलेले आहेत. मग जर शासनाने तो निधी प्रॉपर उपलब्ध करून दिला तर ते कामं रखडलेली कामं पूर्णत्वास जातील. अगदी अगदी. दुसरं कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही कसं स्टील निवडता? काय पॅरामीटर्स त्याचे बघता? स्टील निवडण्याचं पहिले म्हणजे सर क्वालिटीकडेच आपण सर्वप्रथम जातो किंवा ते फिजिबल पाहिजे. त्याच्यानंतर लेबरला हाताळताना ते म्हणजे इझिली हँडेबल बी पाहिजे, लेबर डक्टिलिटी जास्त पाहिजे. बरोबर. हे 2-3 महत्वाचे तुम्ही पॅरामीटर त्याच्यात. आयकॉन स्टील तुम्ही यापूर्वी वापरले का कधी कुठल्या प्रोजेक्ट? हो सर, भरपूर प्रोजेक्टला आपण आयकॉन स्टील प्रेफर केलेलं आहे. मग तुमचा कसा होता अनुभव आयकॉनचा, त्यांच्या क्वालिटी बद्दल, सर्व्हिस बद्दल, कॉस्ट बद्दल? आमच्या गावात जेव्हा सर मी चालू केलं तेव्हा 2 स्टील खूप हे होते, म्हणजे राजुरी आणि पोलाद. पण त्यांचं संगमत म्हणून एक स्टील जेव्हा म्हणजे 18-19च्या दरम्यान आमच्या इकडे आयकॉन स्टील गावात आलं, तर तेव्हापासून तर बराच पिकअप आयकॉन स्टीलने आपला घेतला. जवळजवळ राजुरी हे नाव लयास गेलं आमच्या इथे, म्हणजे ते नाव राहिलंच नाही आयकॉन झाल्यानंतर. एक पोलाद आणि आयकॉन या दोघं स्टील आमच्या इथे आता गावात सध्या तरी चालत आहेत. आणि म्हणजे आम्ही आयकॉन भरपूर ठिकाणी वापर. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न, तुमच्यासारखे जे असे ग्रामीण भागातले युवक देश बदलण्यासाठी या क्षेत्रात येत आहेत तर त्यांना तुम्ही एक मित्र म्हणून काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? यायचं असेल तर म्हणजे मनाची पक्की तयारी आणि स्वतःवर ठाम विश्वास असेल तरच आपण या फील्डमध्ये यावं. बरोबर. त्या बात. तर हे होते इंजिनियर गोपाळ भुई, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे या फील्डमध्ये कष्ट आहेत, मेहनत आहेत. पण आणि जर तुमचा आत्मविश्वास असेल आणि जसं हा ग्रामीण भागातनं येऊन त्यांना वाटतं की आपण काहीतरी देश बदलण्याची भावना आपण त्याच्यातून करतो, देश उभारणीची भावना आपण याच्यातून करतो, शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकल्पांवर जेव्हा काम करतो तेव्हा मिळणारं समाधान हे कुठल्याही कामापेक्षा जास्त असतं, पैशापेक्षा जास्त असतं. त्यामुळे जर तुम्हाला यायचं असेल तर या क्षेत्रामध्ये नक्की या. या क्षेत्रामध्ये खूप अमर्याद संधी आहेत. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही आलात, आणि भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. चालेल, थँक्यू.